हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि आनंदी असणार. मी इकडे आज व्हिडिओची सुरुवात म्हटलं चला मस्त अशा क्लिनिंगपासून करते आणि बऱ्याच वेळा मी तुमच्यासोबत माझा हा बेड जेव्हा पण क्लीन करते ना मी तुमच्यासोबत शेअर करते. सेम माझी रुटीन असते, बेडशीट चेंज करायची, त्यानंतर ब्रश घ्यायचा आणि छान क्लीन करून काढायचं. माझ्याकडे व्हॅक्यूम क्लीनर पण आहे, पण मी म्हणजे अल्टरनेट टाईमला एक टाईमला व्हॅक्यूम क्लीनर यूज करते आणि एका वेळेला ब्रशने पटपट आवरून घेते. कारण व्हॅक्यूम क्लीनरने काय होतं ना, एकदम बारीक बारीक धूळ पण त्यामध्ये ओढली जाते आणि मग छान माझे पूर्ण जे हे आहे ना प्रोटेक्टर मॅट्रेसचं ते मस्त क्लीन होऊन जातं. कारण कितीही म्हणा, थोडी जरी खिडकी ओपन राहिली की धूळ बऱ्याच पद्धतीने जी असते ती घरामध्ये आलेली असते. पण आज म्हटलं मात्र चला आपण ब्रशने क्लीन करून घेऊया. आणि माझी ही सेम रुटीन तुम्ही प्रत्येक वेळा पाहत असतात. दाखवताना माझ्या माइंडमध्ये एकच विचार असतो की तुम्हाला पण जो आहे ना बेडरूम क्लीन करण्याचं जरा मोटिवेशन येऊन जाईल, बेडशीट जी आहे ती चेंज करायचं मोटिवेशन येऊन जाईल ह्या पद्धतीने. असं तुम्ही काय विचार करतात असं सेम रुटीन बघताना मला नक्की कमेंटमधून कळवा. आणि बोलता बोलता माझी मस्त अशी इकडे बेडशीट चेंज करून झालेली आहे. खूप छान आहे. ही फिटेड बेडशीट होती जी मी आता लावली ती आणि मस्त कम्फर्टेबल असते. फिटेड असली की ती निघत नाही लवकर, मग कितीही मुलांनी म्हणजे उड्या वगैरे मारल्या तरी पण. सो चला, हे काम होतं माझं जे करून झालेलं आहे सकाळी सकाळी. एक युजफुल वस्तू तुमच्यासोबत शेअर करायची होती, ती म्हणजे हे अगारोचं 4-in-1 हेअर स्ट्रेटनर. ह्या एका स्ट्रेटनरच्या मदतीने आपण 4 प्रकारे वेगवेगळे हेअरस्टाईल करून घेऊ शकतो. तसे तर हेअर आपण स्ट्रेट करूनच घेऊ शकतो, पण त्यासोबतच क्रिम्पर प्लेट्स, हेअर कर्लर आणि वेव्ही हेअर प्लेट्स सुद्धा याच्याने आपण करू शकतो. म्हणजे एकाच डिव्हाइसमध्ये तुम्ही स्ट्रेट, क्रीम, कर्ली आणि वेव्ही हे 4 वेगवेगळे लुक करू शकतात. यामध्ये केरेटिन इन्फ्युज सिरॅमिक कोटेड प्लेट आहेत जे केसांना स्मूथ, फ्रिजी फ्री फिनिश आणि शाईन देतात. याची कॉर्ड 360 डिग्री रोटेट होते, त्यामुळे वायरची गुंता होत नाही. इथे एक स्टायलिंग सेटिंग बटन दिलेलं आहे ज्यामुळे तुम्ही सहज डिफरंट स्टायलिंग मोड स्विच करू शकता. पहा, हे छोटंसं बटन मी आता ऑन करते म्हणजे आपला स्ट्रेटनर ऑन झालेला आहे. मी अगदी छोट्या छोट्या सेक्शन मध्ये तुम्हाला फक्त डेमो देते की याच्यामधून आपण कशा पद्धतीने आपले केस स्टाईल करून घेऊ शकतो. आता मी क्रीमवाला मोड यूज करते. अगदी सिंपल आहे. जो कुठला मोड तुम्हाला यूज करायचा असेल ना तसं मशीन ओपन करायचं, केसांचं छोटं पार्टिशन जे आहे ते त्यामध्ये ठेवायचं आणि हळूहळू ज्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवलं तसं करायचं. आणि आता इकडे मी अगदी कर्ली हेअर असतात ना त्या पद्धतीने करून दाखवणार आहे. याचं टेम्परेचर 200 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं, त्यामुळे वेगवेगळ्या हेअर टाईप साठी क्विक स्टायलिंग करता येते. आता कर्ल तर तुम्ही पाहिलाच, आता त्याच कर्लला मी तुम्हाला स्ट्रेट करून दाखवते. पाहिलं, एका झटक्यात माझे केस स्ट्रेट झालेले आहेत. यामध्ये PTC हिटिंग टेक्नॉलॉजी आहे ज्यामुळे डिव्हाइस लवकर आणि इव्हनली हिटअप होतं. आणि हो, स्टायलिंग करताना सेफ्टीसाठी कूल टच टिप्स सुद्धा दिलेली आहे. कॉम्पॅक्ट डिझाईन असल्यामुळे ट्रॅव्हलिंग करताना सुद्धा कॅरी करायला सोपं आहे. आणि हो, यामध्ये ऑटो शट ऑफ फीचर सुद्धा आहे. हँग करण्यासाठी हँगिंग लूप सुद्धा दिलेला आहे. आणि हे पहा किती छान माझे हेअर वेव्ही झालेले आहेत. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे ओल्या केसांवर वापरू नका, डिव्हाइस पाण्यामध्ये कधीही बुडवू नका, प्लेट थंड झाल्याशिवाय स्टोअर करू नका. या स्ट्रेटनरची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. माझ्या बाल्कनीमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या चिमण्या येतात आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करतेच. फुलपाखरू पण नेहमी येत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे ज्या हे असतात कीटक असतात ते पण येतात. पण हे फुलपाखरू ना मी आधी शॉर्ट व्हिडिओसाठी शूट केलं, ते तसंच बसलं होतं. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर केलं पाहिजे म्हणून त्याचा मस्त व्हिडिओ करून घेतला. आणि आता मी इकडे स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. सो मी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये म्हणली होती की जशी पुरी भाजी असेल किंवा तुम्हाला राजमा बनवायचा असेल तेव्हा पण तुम्ही असा जर भाजून घेतला ना कांदा टमॅटो, खूप छान चव येते. त्यामधलीच अजून एक प्रकार ज्यामध्ये मी आवर्जून अशाच पद्धतीने भाजून घेते कांदा टमॅटो, ते म्हणजे जेव्हा मला वरण चिखल्या बनवायच्या असतात, ज्याला आपण वरणफळ म्हणतो आणि गुजराती भाषेमध्ये दाल ढोकळी म्हणतात. इकडे माझी डाळ शिजवून झाली होती आणि ते कांदा टमॅटो सगळं भाजून घेतलं, छान मसाला प्रिपेअर करून घेतला. इकडे माझा डो पण बनवून तयार झालेला आहे. पीठ भिजवताना त्यामध्ये मिठासोबत थोडं हळद आणि तिखट पण घालायचं म्हणजे अजून छान चव येते. आणि बघा इकडे माझं ऑलमोस्ट सगळं प्रिपरेशन झालं आहे. बऱ्याच वेळा डिटेलमध्ये तुमच्यासोबत मी ही रेसिपी शेअर केली म्हणून आज जरा पटपट आवरून घेतलं सगळं. पण शॉर्टमध्ये मला ही रेसिपी शेअर करायची, कारण असं कधीही मी एखादी रेसिपी जेव्हा पण अशी दाखवते ना खूप कमेंट येतात की रेसिपी शेअर कर, रेसिपी शेअर कर. पण माझ्यासाठी असं होतं की मी ऑलरेडी एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली असते आणि मला मग असं वाटतं की अरे माझी जी ऑडियन्स आहे तिला परत परत बघावं लागेल, पण नवीन लोकांसाठी शेअर देखील करावं लागतं. सो चला, मस्त असं इकडे माझं वरणफळ बनवून तयार झालेलं आहे. ही माझी आणि पियाची फेवरेट डिश आहे. पिया किती महत्त्वपूर्ण काम करतायत मॅडम. हे शेंगदाणे सकाळी भाजून ठेवले होते आणि पियाचं चाललं होतं जाऊ का खेळायला, जाऊ का खेळायला. हो माही, एक मिनिट थांब बाळा.
आणि आली तिची मैत्रीण आता. मग तिला मी सकाळी जेवायच्या आधी काम दिलं होतं की पिया बघ, बोर होण्यापेक्षा ना मस्त शेंगदाणे निवडत बस. आणि आमचं काम बघा किती परफेक्ट चालू आहे, एक एक शेंगदाणे निवडणं चालू आहे. पण आता पिया माही आली, मग आता काय करशील? हे करशील की काय? हे नंतर तू करशील ना, मी नको करू ना. तिला असं वाटाणे निवडायचं, शेंगदाणे असं हे करायचे, असे कामं पियाला खूप जास्त आवडतात हे ना. हसते अजून छान. आणि ते बघा आमचं नवीन बाल्कनीचा लुक सध्या अजून काही दिवस असाच राहणार आहे, कारण त्यातले अजून 4 ते 5 प्रोडक्ट माझे यायचे बाकी आहे. आणि जोवर जर तू उघडून येते बाहेर तशीच थांबेल तुझी वाट बघत. आणि ते तुझी डॉल पण घेऊन ये, त्या दिवशी दाखवायची होती ना तुला, तर ते प्रोडक्टसाठी तो व्हिडिओ पण माझा कंप्लीट होत नाही पूर्ण. आणि हे असंच पडलं आहे. आणि जोवर तो व्हिडिओ पूर्ण दोघं जे काही आपल्याला छोटा मोठा सगळे व्हिडिओ टाकायचे ते जोवर टाकले जात नाही बस खाली मग दाखव, तोवर हे यातले एक पण गोष्ट जी आहे ती आपल्याला टाकून देता येत नाही. बॉक्स वगैरे सगळं तसं जपून ठेवावं लागतं. सो त्याच्या मागचा हा असा पण स्ट्रगल असतं. आणि हे त्या दिवशी आम्ही अनबॉक्स करत होतो ना, तर ही पियाला एक्साइटमेंट होती, कारण ही डॉल तिच्यासाठी मागवलेली होती त्याच्यामध्ये, जी तुम्हाला प्रमोशनच्या व्हिडिओच्या आधीच आम्ही दाखवतोय. आणि जी बॅग निघते, त्याच्यात काही ठेवू नाही शकत. बॅग निघते. पियाला ना आधी खूप लहान असताना पिया काय ग ते एक येल्लो कलरचा टेडी होता जो आम्ही यात्रेतून घेतलेला होता. असा छोटासा एकदम असा, एवढा हे पण नाही, पण तिला एवढा आवडायचं ना, रात्री तो तिला लागायचंच पकडून झोपायला. आता पिया सध्या हिला पकडत नाही अजून, तिला मम्माच लागते. म्हणजे एक साईडला तिचा तो टेडी आणि एका साईडला मी, असं असायचं आमचं लहानपणी. पण हळूहळू तो टेडीचं क्रेज थोडं कमी झाला. आता हिला तर जेवताना साईडला बसवते. पहिल्या दिवशी तर आम्ही तिला घास पण भरवत होतो, असं की खाऊन बघ. आणि म्हणजे असं ठेवलं असं. अजून यातले अजून थोडं कितीचे मला एक्झॅक्टली लक्षात नाही, पण महाग असतात त्यांचे प्रोडक्ट. पण क्वालिटी बघा, तिचं ड्रेस वगैरे असं खूप छान आहे, मस्त एकदम. अजून याच्यामधले अजून 3 वेगवेगळे आहेत. पियाला म्हटलं नेक्स्ट टाइम जर आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळाली ना, तर आपण ते 3ही घेऊयात. म्हणजे पियाच्या बेडच्या वर असे छान बसवता येते. नाही, ते बेडच्या वर आहे ना माझा एरिया आहे, त्याच्यात मी असे. बरं तुम्ही खेळा आता. तुझ्या मैत्रिणीसोबत आली ती बघ, आपल्या गप्पा ऐकत बसली. आणि एके दिवशी डीमार्टला जाऊन ही बॉटल मी घेऊन आली होती, कारण माझ्याकडे ही आधी पण होती अशी, तुम्ही खूप पूर्वी पाहिली असेल माझ्या व्हिडिओमध्ये. तर ती ब्लू कलरची होती, पण ती खराब झाली होती थोडी. 1 वर्षाचा गॅप गेला आणि फायनली ही घेऊन आली आहे मी. हे पहा, यातल्या बऱ्याच कटिंग ग्रो झाल्या होत्या. थांबा जरा 2 मिनटं, बडबड नका करू. तर त्यात ते थोडीशी जागा जी उरली होती ना, ज्या कटिंग्स माझ्या सुकल्या होत्या वगैरे अशा थोड्या नव्हत्या जगलेल्या, तिथे पण मी अजून कटिंग्स टाकून दिल्या आहे. आणि बघा हे सगळे ग्रो होत आहे. हे छान. मला वाटतं आता हे जे प्लांट आहे ना, तर हे जे आहे ना, हे मला कट करून घ्यायचं आहे असं एवढं. पण आमचं कुठेतरी बाहेर जायचं प्लॅन चालू आहे. मग विचार करते की तेवढ्या त्या कटिंग्सला मग पाणी कोण देईल, आणि उगाच माझ्या कटिंग्स पण वेस्टेज जातील. म्हणून मी कालपासून व्हिडिओला सुरुवात केली आहे, पण मी पाहिजे तसं काहीच रेकॉर्ड केलं नाही. मला ॲट दिस मोमेंटसुद्धा असं वाटतं आहे की मी खूप काही तुमच्यासोबत शेअर करू शकत होती, जे की मी जास्त काही शूट केलेलं नाही आहे. फक्त माझी बडबड तुम्हाला जास्त करून ऐकवलेली आहे. आता पण ना दिवसभर मी तुम्हाला पिया ते शेंगदाण्यांचं काम करत होती ना, त्याच्यानंतर ती मस्त तिच्या मैत्रिणीसोबत खेळली जरा वेळ. मग त्याच्यानंतर ती जी आहे तिची मैत्रीण घरी गेली, मी तिला अभ्यास करवला. खूप वेळ आमचं चाललेलं होतं की म्हटलं नाही, आपण तिच्या अभ्यासावर थोडा फोकस केला पाहिजे. कारण काय होतं ना, म्हणजे मी तिच्या फर्स्ट स्टँडर्डला पण नोटीस केलं होतं माझ्या व्हिडिओमुळे जो आहे ना, म्हणजे माझा पूर्ण वेळ त्याच्यामध्ये चालला जातो. व्हिडिओचं काम सोडलं की लगेच आपण घरातल्या कामांना लागतो आणि मग तिच्याकडे पाहिजे तेवढा फोकस दिला जात नाही. सो मी असं मागच्या वेळेसच डिसाईड केलं होतं, जेव्हा तिला EVS आणि इंग्लिशमध्ये कमी मार्क्स मिळाले होते ना, म्हटलं आता फायनल एक्झाम तिची सेकंड जी आहे ना स्टँडर्डची होईल ना, तेव्हा मी तिला ॲटलिस्ट जेव्हा एक्झाम हे 2 पेपर जे आहेत ना ते तिला थोडे हार्ड जातात, म्हणजे तिला मार्क्स कमी येतात, म्हणजे आपल्याला कळतं की नाही तिच्यासाठी हे 2 सब्जेक्ट हार्ड आहेत. बाकी मराठी, मॅथ, हिंदी आणि जे काही आहे ICT वगैरे ते सगळं तिला एकदम सोपं आहे तिच्यासाठी. पण हे 2 सब्जेक्ट आहेत. म्हणून मी तिला इंग्लिशचा पेपर होता तेव्हा पण तिला बराच वेळ घेऊन बसली होती की म्हटलं नाही, जोवर माझ्या मनाला शांतता मिळत ना तेवढा आपण अभ्यास करूया. असं काही मला खूप जास्त एक्सपेक्टेशन पण नाही की तिला अगदी आउट ऑफ मिळाले पाहिजे, पण आपल्याला वाटते की नाही मागच्या वेळेसपेक्षा एखाद तरी मार्क जास्त मिळाला तरी पण आपल्याला असं वाटते की नाही चला कुठेतरी आपली जी आहे ती ग्रोथ होते म्हणून. आणि मला लास्ट टाइम असं पण वाटत होतं की मी थोडा कमी एफर्ट्स घेतले किंवा मी काही शिकवलंच नाही तिला,
जे पण आहे ट्युशन टीचरवर सोडून दिलं होतं, स्कूलवर सोडून दिलं होतं आणि म्हणून मी बाकी सब्जेक्टवर एवढा फोकस नाही माझा. ती आपोआप करून घेते तिचं, पण हे 2 सब्जेक्टसाठी होतं. उद्या तिचा EVSचा पेपर आहे म्हणून मी काल पण तिला जरा वेळ धरून बसली होती. आज पण दुपारी थोडा वेळ मस्त तिला शिकवलं. त्यानंतर आता तिची मैत्रीण आली आहे, पुन्हा खेळता येते. असं म्हणजे थोडं जे आहे ना, म्हणजे खूप प्रेशर देऊन पण नाही, पण अगदी त्यांचा खेळण्याचा टाईम सोडल्यानंतर थोडासा वेळ मिळतो ना, तो पण दिला ना, तरी मला असं वाटतं की आपण व्यवस्थित पद्धतीने शिकवलं की 1-2 मार्क जे आपल्याला एक्सपेक्टेड असतात ना जास्त मुलांकडून, ते आपण करून घेऊ शकतो. पण त्यांची प्रॅक्टिस ही आपण घेतली पाहिजे. आता बघूयात, उद्या तिचा पेपर आहे आणि त्यानंतर मग जे आहे अजून एक पेपर उरला आहे मराठी, आणि त्याचं तर आम्हाला काहीच टेन्शन नाही आहे. मला पण नाही आहे, तिला पण नाही आहे. पण ते पेपरांचं टेन्शन मुलांपेक्षा आपल्याला जास्त असतं. सो बघूयात म्हटलं तर रात्री थोडा वेळ तिला शिकवेल आणि ह्या तिच्या स्टडी घेण्याच्यामुळे पण जो आहे तो एक्स्ट्राचा वेळ काढून मी तिला देते. त्यामुळे माझ्याने काही जास्त शूट झालं नाही. पण मला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती, ती म्हणजे काल रात्री ना मी म्हणजे असंच व्हिडिओ बघता बघता मला खूप व्हिडिओ येत होते. सगळ्यात आधी तर असे व्हिडिओ आले की आता सिलेंडरचा स्टॉक कमी होतोय, त्यामुळे घरामध्ये भरून ठेवा, किंवा लोक जे आहेत ते इंडक्शन जे आपली शेगडी असते ती पण घ्यायला सुरुवात करताय लोक. किंवा आपण आज सकाळी तर असे पण मी स्टेटस पाहिले काही लोकांचे की आपण गॅसची बचत कशा पद्धतीने करून घेऊ शकतो, म्हणजे जेवढे गॅसचं सिलेंडर आपल्याकडे आहे ते जास्तीत जास्त दिवस टिकेल, किंवा राशन भरून ठेवा, कॅश असू द्या. म्हणजे तो आपण एक व्हिडिओ पाहिला ना असा, म्हणजे असं वाटत होतं की युद्ध जे आहे ना ते इराणमध्ये नाही ते भारतात आलंय. माहीत नाही, कधीही काहीही होऊ शकतं. आता व्ह्यूजसाठी लोक एक्स्ट्राचं पण जोडून जे आहे ते दाखवत असतात, पण आपण विचार करतो की अरे हो खरंच असं पण झालं तर आपल्याकडे सगळं सुविधा पाहिजे, कॅश पाहिजे, थोडं घरामध्ये राशन पाहिजे. म्हणजे आपलं जे पण आहे गॅस म्हणा किंवा पेट्रोल वगैरे हे सगळं तिकडून आपल्याला आपण घेत असतो त्यांच्याकडून. त्यामुळे मग ते आता मिळणं जर आपल्याला कमी झालं किंवा बंद झालं, जेवढा आपल्याकडे स्टॉक आहे किंवा आपण दुसऱ्याकडून घेतोय, भारत जे दुसऱ्याकडून हे सगळं घेतोय, तर ऑफकोर्स आपल्याला जे आहे जे पण बाकीच्या गोष्टी आहे, कारण जर पेट्रोल आणि डिझेल हे सगळंच गॅस वगैरे महाग झालं तर बाकीच्या गोष्टी पण महाग होतील. सो ती महागाईचा फटका तर आपल्याला बसेल, पण कुठेतरी वाटतं की जर अशी सिच्युएशन आपल्या पण भारतावर आली अशी, तर आपण त्याच्यासाठी किती सज्ज आहोत आणि आपण आधी आपला आणि आपल्या फॅमिलीचा विचार करतो. सो असं ना, मला काल खूप त्या एका मागून एक व्हिडिओ असे चाललेच होते माझ्या डोक्यात. एवढे विचार येत होते की उद्या सकाळी उठून मी काय काय घरामध्ये सगळं भरून ठेवू, पण ते तेवढ्या वेळापुरतं आपल्या डोक्यामध्ये हे सगळं चाललेलं असतं. नंतर आपलं डोकं शांत होतं आणि आपण प्रॅक्टिकल वेने विचार करतो की नाही असं काही नाही आहे, ठीक आहे, थोडंसं आपण काहीतरी सुविधा ज्या आहेत त्या फ्युचरसाठी करू शकतो, पण खूप जास्त करायची गरज नाही असं. कारण सिलेंडर पण पहिले 21 दिवसामध्ये मिळायचे, आता 25 दिवसानंतर मिळतात. सो थोडंसं तर आहे. बाकी हॉटेल वगैरे वाल्यांसाठी पण त्यांनी आता ते सिलेंडर वगैरे देणं बंद केलं आहे, म्हणजे घरगुती लोकांना जे आहे ते सिलेंडर मिळणं, असं न्यूजमध्ये पण पाहिलं होतं. पण शेवटी न्यूज पाहिल्यानंतर मला असं वाटतं की इन्फॉर्मेशन कमी मिळते आपल्याला आणि आपण घाबरतोच जास्त. सो चला असो, ह्या जे काही आपल्याला जसं म्हणजे आपण स्टार्टिंगला बघतो ना असे व्हिडिओ, आपण घाबरतो, नंतर आपल्याला रिअलायझेशन होतं की नाही यार असं काही नाही आहे, रियालिटी ही नाही आहे, आपण रिअल जगामध्ये जगलं पाहिजे. हे फक्त व्हिडिओज वगैरे आपण इतकं पण इन्फ्लुएन्स नको व्हायला पाहिजे. शेवटी तसंच घडायला हवं, हे सगळं रिअलमध्ये व्हायला नको, आणि जी काही आपली भीती आहे ती भीतीमध्येच गेली पाहिजे, ती रिअलमध्ये कधी यायला नको. तर चला, तुम्ही पण असं काही पाहून तुम्हालाही भीती वाटते का, किंवा या पद्धतीच्या न्यूज तुमच्याकडे पण ज्या आहेत त्या सर्क्युलर होत आहे, किंवा तुमच्या मनाची परिस्थिती काय मला नक्की कमेंटमधून सांगा. मला काल मी रात्री खूप जास्त घाबरली होती, कारण एकामागून एक मला तिकडच्या युद्धामध्ये लोकांची परिस्थिती, त्यानंतर काय काय कसं महाग होऊ शकतं, असे खूप व्हिडिओ येत होते. आज तर काही वेळ नाही, बघितलं पण नाही, काही स्क्रोलिंग पण झाली नाही, त्यामुळे माहीत नाही. म्हणजे एवढ्यापुरतं आपण बघतो, तेवढ्यापुरतं आपण घाबरलेलो असतो. चला असो, तरीही गॅस जो आहे तो आपण जपून नेहमीच वापरला पाहिजे. म्हणजे अशा टिप्स होत्यात ना त्या स्टेटस वगैरेमध्ये पाहिल्या मी, अशा टिप्स ज्या मी रेग्युलर फॉलो करते, की आपण कुकरमध्ये जास्त गोष्टी बनवल्या पाहिजे, पाणी कमी टाकून आपण जे काही उकडायचं असेल ते उकडून घेतलं पाहिजे. म्हणजे हे नॉर्मल गोष्टी, पण ठीक आहे, अशा काही सिच्युएशन आहेत ज्या आपल्याला थोड्याशा प्रॅक्टिकल वेने शिकवून पण जातात की हे रेग्युलर आपण केलं पाहिजे, म्हणजे अशी परिस्थिती आपल्यावर किंवा आपल्या जे आहे ते सभोवताली येणारच नाही. म्हणून असं जे आहे ते सगळं चांगल्यासाठीच होतं असं म्हणून सोडून द्यायचं. बाकी बघा तुम्हाला काय वाटतंय, मी ज्या पद्धतीने घाबरली होती, तुम्हीही असे व्हिडिओ बघून घाबरतात का मला नक्की कमेंटमधून कळवा. आता एक नॉर्मल असा उरलेला माझा दिवस जाणार आहे आणि मला नाही वाटत की नंतर तुमच्यासोबत काही शेअर करावं, तर माझ्या ह्या बडबडसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते. आय होप तुम्ही एन्जॉय केलेला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ट्राय करेल की जास्तीत जास्त कॉन्टेंट तुमच्यासोबत शेअर करते, ना की माझी बडबड. बाकी असेही व्हिडिओ तुम्ही सगळेजण ॲप्रिशिएटच करतात, त्यामुळे मला वाटते की चला मी जेही करते ते सगळं चांगलं करते असं. आणि ह्या छानशा फिलिंगसोबत मी माझा आजचा व्हिडिओ संपवते. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटला, हाईप करा न चुकता व्हिडिओला. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.